मृत्यू हे अंतिम सत्य आहे। आयुष्यभर ज्यांनी आपल्या जबाबदारीला पूर्णपणे मान दिला, तसंच सकाळी उठून आपल्या कामाची सुरुवात ही चोखपणे त्यांनी आजपर्यंत केली, अशातच याच वाटचालीला पुढे चालू ठेवण्यासाठी ते बारामतीच्या दिशेने प्रचारासाठी रवाना होत असताना त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला। त्यांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र ओळखा झाला आहे। त्यांची ही पोकळीक कधीच भरून न निघण्यासारखी आहे, कारण दादाचा असलेला स्वभाव, असलेलं राजकारत्यावरचं प्रेम व गावागावात फिरून मिळवलेला सन्मान हे इतकी सोपी गोष्ट नाही। त्यासाठी दादांनी कितीक वर्ष काम करून स्वतःचा विश्वास हा पारंगत केला होता। अशातच अचानक अशी बातमी सकाळी उठल्याबरोबर मोबाईलमध्ये किंवा बातम्यामध्ये बघणं हे सुद्धा आपल्यासाठी एक दुःखद आहे। एक नेहमी बोलायचे, माझा वादा हा पक्का वादा आहे, मी कधीही कोणाला खोटं आश्वासन देत नाही। आणि तसंच दादा प्रत्येक वेळी आपल्या कामाच्या माध्यमातून, लोकांचा विकास करण्याच्या माध्यमातून आपल्याला काय काय लोकांची सेवा करता येईल याच विषयावर नेहमी दादा चर्चेत असायचे। आणि एक असलेलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व, म्हणजेच नेहमी सर्वांशी हसत खेळत व मनसोक्त बोलता बोलता तिथून निघून जाणे। म्हणजेच दादा आज जरी तुम्ही आम्हा सर्वांना सोडून गेले असले तरी तुमची आठवण, तुमचे विचार, तुमचे काम हे नेहमी आयुष्यभर आमच्या स्मरणात राहतील। कारण सर्वच लोक हे सर्वच राजकारण्यांना मानत नाही। काही किरकोळ आहेत जे लोक त्यांना आपले मानतात, आणि असे आपलेसे वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। विरोधकांना सुद्धा दादाचा वादा हा पक्का वाटायचा असं व्यक्तिमत्व, त्याचं मुख्य कारण म्हणजेच दादांनी कधीही घालून पाडून राजकारण केलं नाही। तसेच कधीही जातीपातीमध्ये विभागण्याचा किंवा जातीपातीमध्ये राजकारण करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही। सर्वांना एक सोबत घेऊन फक्त विकास या गोष्टीवर फोकस करून आपली कामे किंवा आपल्या कामातून आपलं नाव कसं करण्यात येईल याकडेच लक्ष असायचं। गावातून सर्वसामान्य माणसांना भेटणारा किंवा त्यांचे प्रश्न समजून घेणारा किंवा ताबडतोब त्यावर प्रश्न एखादा असला तर त्याचं मार्गीकरण करणारा असा हा नेता आपल्या सर्वांना सोडून आज खूप दूर निघून गेला आहे। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली।